नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. बच्चू कडू आज शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेना मंत्रीपद देणार. रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे आणि बच्चू कडूंची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का. भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल. वाशिमच्या मेडशीजवळ झालेल्या कार आणि टाटा मॅजिकच्या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक. अपघातात 10 महिला गंभीर तर 5 महिला किरकोळ जखमी. तात्काळ डिवायडर बसवण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. जळगावच्या एरंडोल तालुक्यात जळूगावाजवळ राज्य परिवहन मंडळाची बस दुभाजकावर धडकल्यानं अपघात. अपघातात सुदैवानं जीवितहानी टळली. बसमधील 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती. जालन्यातील पूर्णावादी नागरी सहकारी बँक फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक. बँकेची सुमारे 8,12,93,000 रुपयांची फसवणूक. इतर आरोपींचा शोध सुरू. पुण्याच्या लोहगाव चौकात वाहतूक पोलिसांच्या खासगी QR कोडवर पेमेंट. पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. रांजणगाव MIDC मध्ये ब्रिटानिया कंपनीसमोर भीषण अपघात. भरधाव कंटेनरनं 5 दुचाकी चिरडल्या. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कणकवली जवळील साकडी येथील बहुप्रतीक्षित रेल्वे अंडरपासचं काम अखेर मार्गी लागणार. आज रात्री 11 ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका होणार. मालेगावात दुभत्या जनावरांवर चारा टंचाईचं संकट. अवकाळीमुळे चाऱ्यासाठी जनावरांवर भटकंतीची वेळ. वाढत्या उन्हाचा परिणाम दुभत्या जनावरांवर. अकोला वाशिम महामार्गावर कार आणि ओमणीचा भीषण अपघात. अपघातात 10 मजूर महिला गंभीर जखमी तर 5 किरकोळ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.